विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दिशा हा बुद्धिमत्ता चाचणीचा एक अतिशय महत्त्वाचा असणारा टॉपिक पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीला तुम्ही NMMS नावाची जी एग्जाम देत आहात, त्या एग्जाममध्ये हा दिशा हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा असणारा टॉपिक आहे। 2 प्रश्न ह्या दिशा या टॉपिकवर कमीत कमी असतात। कधी कधी 3 प्रश्न असतात, तर कधी कधी 2 प्रश्न हमखास या टॉपिकवर असतो आणि अतिशय सोपा असणारा हा टॉपिक आहे। त्यामुळं हा टॉपिक प्रत्येकानं लक्षपूर्वक त्या ठिकाणी शिकून घ्यायचा आहे। आपण अतिशय चांगल्या पद्धतीने हा टॉपिक पाहणार आहोत, एक लक्षात ठेवा। आता पहा दिशा, आता दिशा हा टॉपिक शिकायच्या अगोदर आपल्याला मुख्य दिशा किती आहेत ह्या माहित पाहिजेत। तर मुख्य दिशा आहेत एकूण 4। पहा, मुख्य दिशा एकूण किती आहेत? 4 मुख्य दिशा आणि उपदिशा हे दिशाचे प्रकार आहेत। मुख्य दिशा आहेत एकूण 4 आहेत। आता ह्या मुख्य दिशा 4 आहेत हे समजलं, पण नेमकं ह्या 4 दिशा कोणत्या कशा आहेत हे आपल्याला अगोदर पाहायचं आहे। कारण ह्या दिशाचं डायरेक्शन जर आलं तर ह्याच्यावरचा प्रश्न आपल्याला हमखास सुटला जातो। पहा, अतिशय सोपा टॉपिक आहे। पहा, अशा पद्धतीने आपण एक दिशा कोणत्या दिशेला कोणती आहे हे पाहू डायरेक्शन नुसार फळ्याच्या। पहा, आपण हे एक असे अधिकचं साइन काढतो। पहा, ह्या बाजूला पूर्व हाताला, पहा उजव्या हाताला नेहमी पूर्व दिशाच असते, लक्षात ठेवायचे। उजव्या हाताला कोणती दिशा असते? पूर्व दिशा। उजव्या हाताला नेहमी पूर्व दिशाच असते आणि डाव्या हाताला असते पश्चिम दिशा। पहा, दिशा लक्षात ठेवण्यासाठी पूर्व हाताला उजव्या हाताला पूर्व दिशा असते, तर डाव्या हाताला कोणती दिशा असते? ह्या ठिकाणी पश्चिम दिशा। आणि नेहमी लक्षात ठेवायचं, खालच्या भागाला ही दक्षिण दिशा असते। खालचा भाग आहे त्या ठिकाणी कोणती दिशा? दक्षिण दिशा। आणि वरच्या भागाला आहे उत्तर दिशा। आणि हे अतिशय काळजीपूर्वक लक्षात ठेवणं आवश्यक आहे। नेहमी लक्षात ठेवायचं, खाली दक्षिण दिशा असते, फळ्याच्या वरच्या जो भाग आहे त्या ठिकाणी उत्तर दिशा असते। त्यानंतर उजव्या हाताला त्या ठिकाणी पूर्व दिशा आणि डाव्या हाताला आपली कोणती दिशा असते? पश्चिम। अशा पद्धतीने आपण उभा राहिलो किंवा कागदावर जरी गेलो तरी त्यावेळेस दिशा कशा पद्धतीने असते हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे। पहा, उजवा जो हात आहे त्या हाताला पूर्व दिशा आहे, ह्या ठिकाणी पश्चिम दिशा आहे, त्याच्यानंतर खाली दक्षिण दिशा आहे आणि वर उत्तर दिशा आहे। ह्या 4 मेन दिशाचं डायरेक्शन आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे। आणि ह्या 4 दिशा समजल्या की आणखी उपदिशा आहेत 4। पहा, परत उपदिशा किती आहेत? पहा, उपदिशा सुद्धा किती आहेत? उपदिशा सुद्धा 4 आहेत आणि त्या कशा आहेत ह्याचे डायरेक्शन आपल्याला आता काय करायचंय विद्यार्थी मित्रांनो, शिकून घ्यायचंय। पहा, उपदिशा कशा पद्धतीने असतात हे आपण पाहणार आहोत। पहा, अशा पद्धतीने ह्या प्रत्येक 2 दिशांच्या मध्ये एक दिशा असते ह्या डायरेक्शनने। आणि पहा, ही अशा पद्धतीने ह्या उपदिशा 2 मध्ये असतात। आता नेमकं कोणती दिशा कुठं असते हे माहित पाहिजे। उपदिशा आहेत आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य ह्या उपदिशा आहेत। पण नेमकं कोणत्या दिशेची जागा कुठं आहे हे आपल्याला अगोदर माहित करून घ्यायचंय। आई हा शब्द लक्षात ठेवायचा। कोणता? आई। आई शब्द लक्षात ठेवला की तुम्हाला दिशाचं डायरेक्शन अतिशय चांगल्या पद्धतीने लक्षात राहील। पहा, आई सुरू करायचं उजव्या हातापासून। पहा, इथं आ, इथं काय म्हणायचं? आ म्हणजे आग्नेय आणि इथं काय? ई। ह्या 2 शब्द लक्षात ठेवले की सगळ्या गोष्टी तुमच्या प्रॉपरली लक्षात येतात। पहा, आई म्हणजे आ म्हणजे काय? आग्नेय। ह्या ठिकाणी कोणती दिशा? आग्नेय दिशा असते आणि इथं कोणती दिशा आहे? ईशान्य दिशा आहे। आई आणि वा, पहा इथं आहे वायव्य दिशा आणि इथं आई वा नाही। पहा, मग इथं कोणती दिशा? नैऋत्य दिशा आहे। मग दिशा कशा पद्धतीने असतात हे फायनली तुम्हाला समजलं असेल।
ह्याचा सराव करायचा का? आणि ह्याचा जर सराव जर खरंच केला तर दिशा हा टॉपिक अतिशय सोपा. ह्या मुख्य दिशा आणि उपदिशा हे जर तुम्हाला माहीत झालं तर ह्याच्यावरचा मार्क तुमचा जाणार नाही, खरंच जाणार नाही. हे लक्षात आलं असेल. ह्यानंतर आपल्याला थोड्या फार अँगल कशा पद्धतीने तयार होतो, कोण किती मापाचा असतो, त्याही गोष्टी आपल्याला थोडं फार शिकून घ्यायच्यात. कारण दिशा ह्या टॉपिकवरची उदाहरणं जर सोडवायची असतील तर आपल्याला कोणाविषयी थोडीफार माहिती असणं आवश्यक आहे. पहा, हे तुम्हाला लक्षात आलं असेल. फायनली हे लक्षात आलं असेल तर आता बघा, आता आपण पुढे पाहणार आहेत कोण कशा पद्धतीने असतात. पहा, आपण दिशा पाहिलं, दिशा शिकलो. ही उभी लाईन आणि ही आडवी लाईन परस्परांना छेदल्यात. कुठं? ह्या ठिकाणी छेदल्यात आणि जिथं छेदल्यात त्या ठिकाणी कितीच अँगल तयार होतो, तर तिथं अँगल नेहमी तयार होत असतो. कोण तयार होतो? इथं कोण आहे 90 अंशाचा. किती अंशाचा कोण आहे? पहा, इथं कोण किती अंशाचा आहे? 90 अंशाचा. म्हणजे इथं दिशा आहे कोणती? पूर्व दिशा आहे. आणि वरच्या बाजूला कोणती दिशा असते? उत्तर दिशा आहे. मग पहा, इथं पूर्व आणि उत्तर ह्या दोन्ही दिशेच्या मध्ये कितीचा कोण तयार होतो? तर 90 अंशाचा कोण तयार होतो. पहा, पूर्व आणि उत्तर म्हणजे ह्या ठिकाणी कोण किती तयार झाला? 90 अंश. तसंच इथं सुद्धा किती कोण तयार झाला? इथं 90 अंशाचा. त्यानंतर इथं सुद्धा 90 अंशाचा आणि इथं सुद्धा 90 अंशाचा. म्हणजे ह्या चारही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 360 असते. हे तुम्हाला प्रत्येकाला माहित आहे. कारण वर्तुळाचं पूर्ण माप हे 360 अंश असतं. हे अगोदर आपण शिकलेलो आहोत. मग ह्या एका कोणाचं माप किती रे? 90 अंश. एका कोणाचं माप किती? 90 अंश. पहा, मग ह्याचं 90 90 90 360 झालं. मग ही पूर्व दिशा आणि उत्तर दिशेमधलं कोण कितीचा? 90चा. त्याच्यानंतर उत्तर आणि ही दिशा कोणती आहे? पश्चिम. ह्या दोघांमधला कोण सुद्धा किती मापाचा आहे? 90 अंशाचा. किंवा पश्चिम आणि ही दक्षिण दिशा आहे, ह्या दोघांतला कोण सुद्धा किती मापाचा आहे? 90 अंशाचा. आणि हा सुद्धा 90 अंशाचा. हेही तुम्हाला माहित झालं. त्यानंतर बघा, हे तुम्ही फायनल ह्या गोष्टी माहीत झाल्या. 90 अंशाचे कोण असतात हे माहीत झालं. पहा, त्याच्यानंतर आणखी कोणाविषयी आणखी थोडं डीप आपल्याला पाहायचंय. पहा, इथं आहे कोणती दिशा? इथं आहे पूर्व दिशा. आणि वरच्या बाजूला कोणती दिशा आहे? उत्तर दिशा आहे. आणि आता ह्या कोणाचं माप, पूर्ण कोणाचं माप 90 असतं. पण इथं या दोघांच्या मध्ये एक दिशा आहे. ह्या दोघांच्या मध्ये एक दिशा आहे. मग इथं कोणाचं माप किती असेल हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. इथं पूर्ण 90 आणि म्हणजे ह्या इथपर्यंत माप असतं किती? 45 अंश हे माप असतं. आणि हे 45 अंश म्हणजे 45 आणि 45 किती अंश झालं? पूर्ण माप किती झालं? 90 अंश. म्हणजे पूर्ण माप किती झालं? 90 अंश. हे 45 आणि हे 45. त्याच्यानंतर पहा परत, मग हे 90 आणि हे 90 म्हणजे हे पूर्ण अशा पद्धतीने जर आपण ही रेषा सरळ रेषा काढली तर ह्या पूर्ण कोणाचं माप किती असतं? 180 अंश असतं. हे लक्षात ठेवा. हे माप 180 अंश झालं. त्याच्यानंतर परत पहा, हे माप 45 हे 45 म्हणजे हे पूर्ण माप किती झालं? हे पूर्ण माप किती झालं? 90 अंश. मग इथपर्यंत किती माप होईल? पहा, एखादा तळ्याचा काटा अशा पद्धतीतून इथून इथपर्यंत फिरला तर इथपर्यंत किती माप होईल? पहा, हे 90 आणि हे किती असतं? 45. म्हणजे 90 अधिक 45 बरोबर किती आलं? 90 अधिक 45 म्हणजे 135 अंश ह्या कोणाचं माप झालं. ह्या कोणांच्या मापाविषयी तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने माहीत झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यावरची उदाहरणं सोडवायला अतिशय सोपे जातात. एवढंच खरं आहे. त्याच्यानंतर हे झाले कोणांची माप. त्यानंतर आपल्याला पायथागोरसचा सिद्धांत माहित पाहिजे. कोणता? पायथागोरस.
पहा पायथागोरसचे प्रमेय. पायथागोरसचे प्रमेय हेही माहीत असणं आवश्यक आहे. आणि पायथागोरसचं प्रमेय कुठं वापरतात? ज्या ठिकाणी काटकोन त्रिकोण असेल त्याच ठिकाणी पायथागोरसचं प्रमेय वापरतात. जिथं काटकोन त्रिकोण असेल त्याच ठिकाणी पायथागोरसचं प्रमेय वापरलं जातं. कुठे वापरलं जातं? काटकोन त्रिकोण असेल तिथंच पायथागोरसचं प्रमेय वापरलं जातं. पहा इथं हा अशा पद्धतीने हा त्रिकोण तयार झाला. हा त्रिकोण ए बी आणि सी नावाचा त्रिकोण, ह्याचं माप 90 अंश असं असेल तर बघा हे माप 4 मीटर आणि हे 3 असेल तर हे किती असेल? एसी माप किती असेल तर ते काढायचं असेल तर तुमच्याकडं एक प्रमेय कोणता? कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग हे माहित पाहिजे. पहा त्याच्यानंतर पाया किती आहे रे? 4. 4चा वर्ग अधिक ह्या 3चा वर्ग. 4चा वर्ग आहे किती? 16. 3चा वर्ग आहे किती? 9. बेरीज आली 25. म्हणजे कर्ण वर्ग बरोबर 25 झालं. पण कर्ण वर्ग बरोबर 25 पण कर्ण बरोबर किती आलं? 5 हे कर्ण मिळाला. म्हणजे हे 4 हे 3 तर हे किती झालं? 5 झालं. हे अंतर काढायचं असेल तर तुम्हाला पायथागोरसचा सिद्धांत, पायथागोरसचं प्रमेय माहित असणं आवश्यक आहे. हे एक अतिशय महत्वाचं आहे. हे झालं. आता त्याच्यानंतर डावीकडे वळणे उजवीकडे वळणे ही एक कंडिशन महत्वाची. कोणते? डावीकडे वळणे आणि उजवीकडे वळणे म्हणजेच काय हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. पाहूत आपण डावीकडे वळणे आणि उजवीकडे वळणे म्हणजेच काय हे नक्कीच आपल्याला माहित पाहिजे. पहा हा आपला काटा, हे घड्याळ आहे. पहा या ठिकाणी हे काय घेतलं आपण? घड्याळ घेतलं. पहा पाहूत हे आपलं घड्याळ आहे. दिसते ओके क्लिअर. पहा ही घड्याळाचा काटा कोणत्या दिशेने फिरतोय तुमच्या समोर दिसतोय. घड्याळाचा काटा ह्या ठिकाणी 12हून 1 वर, 1 वरून 2 वर, 2 वरून 3 वर म्हणजे अशा पद्धतीने डायरेक्शन ह्या डायरेक्शनने फिरतोय. आणि ही डायरेक्शन आहे हिलाच म्हणतात घटवित डायरेक्शन. ह्याला काय म्हणतात? घड्याळाच्या काट्याची जी फिरण्याची दिशा आहे त्यालाच काय म्हटलं जातं? घटवित. त्यालाच काय म्हटलं जातं बघा? पहा त्यालाच म्हटलं जातं घटवित दिशा. घटवित दिशा. पहा घड्याळ समोर तुमच्या घटवित दिशेने फिरणे. घटवित दिशेने फिरणे त्याला काय म्हटलं जातं? घटवित दिशेने फिरणे. घड्याळाचा काटा ज्या पद्धतीने फिरत असतो त्याला घटवित दिशा म्हणतात. कोणती दिशा? घटवित दिशा. आणि लक्षात ठेवा उजवीकडे वळणे म्हणजेच घड्याळाच्या काट्याच्या पद्धतीने वळणे. पहा घटवित म्हणजेच उजवीकडे वळणे. घटवित म्हणजे काय? उजवीकडे. पहा उजवीकडे वळणे. लक्षात येतंय? उजवीकडे जर वळलो तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळायचं हे लक्षात ठेवा. अतिशय सोपी कंडिशन आहे. समजा मी ह्या ठिकाणी असं इथं तोंड आहे माझं ह्या डायरेक्शनला. मी काय सांगितलं? उजवीकडे वळलो. कुठं वळलो? काटकोनात उजवीकडे वळलो. उजवीकडे वळलं म्हणजे कोणती दिशा आहे? उजवीकडे वळणे म्हणजे ह्या दिशेने. ही दिशा आहे उजवीकडे वळणे. घड्याळाचा काटा ज्या दिशेने फिरतो ती दिशा म्हणजे उजवीकडे वळणे. मग उजवीकडे वळून उजवीकडे वळा म्हणलं मी कुठं वळणार आहे? ह्या बाजूला. आणखी उजवीकडे वळा म्हणलं कुठं वळणार आहे? ह्या बाजूला. उजवीकडे वळा म्हणलं कुठं वळणार आहे? अशा पद्धतीने ह्या डायरेक्शनने वळणे म्हणजेच उजवीकडे. किंवा उजवीकडे वळा म्हणलं की हे जे डायरेक्शन आहे ह्यालाच उजवीकडे वळणे.
घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळणे म्हणजेच उजवीकडे वळणे आणि त्यालाच काय म्हणतात घटवीत दिशेने वळणे. हे झालं. त्याच्यानंतर घटवीत दिशेने लक्षात आलं तुमच्या, हे झालं तुमचं कोणती दिशा आहे, घटवीत दिशा आहे. आता प्रतिघटवीत कशाला म्हणतात, प्रतिघटवीत बघा, घटवीत आणि प्रतिघटवीत ह्या कन्सेप्ट समजल्या की सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. प्रतिघटवीत पहा, प्रतिघटवीत म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने. घड्याळाचा काटा कसा फिरतोय, इथं तुमच्या समोर आहे घड्याळाचा काटा, पहा घड्याळ समोर आहे तुमचं. ह्या पद्धतीने ज्यावेळेस फिरलं जातं पहा, हा काटा असा ज्यावेळेस फिरला जातो पहा, असा हा काटा ज्या वेळेस असा फिरला जातो त्यावेळेस ह्यालाच म्हटलं जातं काय, घटवीत दिशा. पण जर उलट दिशेने फिरलं तर म्हणजेच काय, हा काटा पहा असा न फिरता जर असा फिरला, उलट्या दिशेने फिरला पहा, मग उलट्या दिशेने जर फिरला तर त्यालाच कोणती दिशा म्हणतात, प्रतिघटवीत. घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने. आणि प्रतिघटवीत दिशा म्हणजेच कशासाठी वापरतात, तर डावीकडे वळण्यासाठी. कुठं, डावीकडे वळणे. डावीकडे वळणे म्हणजेच प्रतिघटवीत दिशा. डावीकडे वळणे म्हणजेच कोणती दिशा, प्रतिघटवीत दिशा. प्रतिघटवीत दिशा म्हणजे डावीकडे वळणे. एक उदाहरण घेऊ पहा, ह्या ठिकाणी माझं ह्या अशा पद्धतीने पूर्वेकडे तोंड आहे, मी डावीकडे वळलो, 90 अंशातून डावीकडे वळलो म्हणजेच पहा, डावीकडे वळणे म्हणजेच घड्याळाचा काटाच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे ह्या दिशेने. येते लक्षात, काटा आपला ह्या दिशेने फिरतोय, ह्या उलट दिशेने म्हणजेच प्रतिघटवीत. डावीकडे वळणे म्हणजेच मला पुढे वळला, वर वळला. आणखी डावीकडे वळणे म्हणजेच काय, ह्याच डायरेक्शनने पहा. आणखी डावीकडे वळणे म्हणजे काय, ह्या अशा डायरेक्शनने वळणे. डावीकडे वळणे म्हणजे हे जे डायरेक्शन आहे ह्याला म्हणतात डावीकडे वळणे. पण मध्येच सांगितलं उजवीकडे वळणे. उजवीकडे वळणे म्हणलं की मग पहा, उजवीकडे म्हणलं की काटा कसा फिरतोय, उजवीकडे म्हणले घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, उजवीकडे म्हणले की ह्या बाजूला जायचं, उजवीकडे म्हणले काय, ह्या बाजूला. आणि आता डावीकडे म्हटलं की काय, उलट. किंवा हे डायरेक्शन असं डायरेक्शन आहे, ह्याला घटवीत दिशा म्हणतात. डावीकडे म्हणजेच काय, उलट, म्हणजे वर न जाता इकडे जाणे म्हणजे ह्याला काय म्हणतात, डावीकडे वळणे. मग एक गोष्ट लक्षात आली असेल, प्रतिघटवीत आणि घटवीत दिशा. घटवीत दिशाने वळणे किंवा घटवीत दिशेने फिरणे म्हणजेच कुठं वळणे रे, डावीकडे वळणे म्हटलं की आपण घटवीत दिशेनं आपला त्या ठिकाणी पेन फिरवायचा. पहा, ह्या घटवीत दिशेने म्हणलं की ह्या पद्धतीने, आणि पहा प्रतिघटवीत म्हणलं की ह्या पद्धतीने. ह्या गोष्टी आपल्या अतिशय चांगल्या पद्धतीने लक्षात आल्या असतील तर आपल्याला ह्याच्यावरचे अनेक उदाहरणे शिकायचे. जर भरपूर उदाहरणाचा सराव केला तर नक्कीच तुम्हाला ह्याच्यावरचे 2 मार्क हमखास मिळणारच आहेत. अतिशय सोपं टॉपिक आहे. मुलांनो, अतिशय चांगल्या पद्धतीने हा टॉपिकच्या बेसिक कन्सेप्ट आपण पाहिल्या. बेसिक कन्सेप्ट आल्या तर ह्याच्यावरची उदाहरणं सोडवता येतात. ज्याच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहेत त्याला उदाहरणं सोडवताना अजिबात अडचण येणार नाही. आपण ह्याच्यावरची असंख्य अशी उदाहरणं पाहणार आहोत, पण ह्याच्यावरची वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं पाहणार आहोत. पण हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. आता ह्याच ठिकाणी थांबतोय. पुढचं लेक्चर अवश्य पाहून घ्या. नक्कीच तुमच्या त्या ठिकाणी बऱ्याच उदाहरणांचा सराव होणार आहे. नेक्स्ट लेक्चर